तर मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा विषय असा राहील की जे समजा शेळी फार्म बंद पडतात त्याचं प्रमुख कारण काय राहतं आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण आहे की झिरो अनुभवातून आपण मोठाले शेळी फार्म उभे करतो. मग त्याच्यामुळं काय होतं ना, शेळी फार्म डगमगाईच्या घाईला यायला काहीच लागत नाही. सुरुवात आपण करताना 1-2-3 शेळ्यापासून केली ना, 1 वर्ष 6 महिने अनुभव घ्यायचा. त्याच्या मागे आजारी जरी पडली तर त्याच्या मागून आपण काय केलं तर कसं नीट होईल ह्याचा अनुभव भेटत जातो. आणि त्याच्यातून अनुभव घेत घेत तुम्ही मग नंतर वाढवू शकता ना हळूहळू. काय होतं ना, आजच्या पोरांचं कसं व्हायला लागलं आहे, जोशमध्ये नवीन रक्त असतं. नवीन रक्तामुळं होतं तो प्रॉब्लेम असतोच प्रत्येकाला. आता मलाही वाटतं की आता माझ्याकडे समजा आता 5 मोठाले आहेत, बारका 7 झालेत, तर मला पण वाटतं अजून माझ्याकडे 20-25 मोठाले असावं आणि बारकाले त्याच्या मागं होतीलच. पण जर मी तेवढा मोठा घास आज घेतला तर मी 100% लॉसमध्ये जाणार आहे. आता माझा अनुभव किती, आता समजा मी शेळ्याकडं येण्याचं किती महिने होत आलेत, 6 महिने होत आलेत. 6 महिन्यात मी आता लगेच मग मोठा घास घ्यायला नाही पाहिजे. दम्मानं अजून वाढत जाणारच आहेत ना. तुम्ही अनुभव घेत चला. वन टाईम एकच मोठा घास घेण्यात जास्त उपयोग नसतो. आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही आहे हे पण शेळीपालन. कारण त्यांच्या आजारी पडल्यावर काय केलं पाहिजे, कसं त्याचं निदान केलं पाहिजे. आणि दुसरं कारण म्हणजे बंदिस्त शेळीपालनात काय होतं, कमाईपेक्षा खर्च जास्त आहे त्याच्यामध्ये. सर्वच विकतचं म्हटलं की त्याच्यामध्ये आपल्याला काही शिल्लक राहत नाही. शिल्लक राहायला राहतं पण त्याला थोडासा टाईम लागतो. आणि तेवढं पेशन्स नसतात नवीन पोरांकडे. त्यांना कसं वाटतं की लगेच आपण आज केलं की उद्यापासून त्याच्या मागे आपल्याला ₹1,00,000 महिना सुटलाच पाहिजे. हे शक्यच होत नाही कुठल्याही धंद्यात. एका दिवसात आपण स्टार्टअप केला आहे आणि ते शक्य झालं असं कधीच होणार नाही. थोडंसं आपल्याला थोडे दिवस त्याच्या मागं फुकट घालावं लागतील. फुकट म्हणजे कसं, जे आपण इन्व्हेस्टमेंट केलेली ती रिकवर होईपर्यंत आपल्याला फुकटच म्हणायचं ते. आता तुम्ही जर समजा ते रिकवर पैसे झाले त्याच्यानंतर ते नंतरचं प्रॉफिटच आहे ना तुमचं, जे तुम्हाला त्याच्यापासून उत्पन्न भेटणार आहे ते. आणि काय होतं लोकांचं, त्यांना कसं अजून प्लस म्हणजे आपण हे केलं तर ते होईल, ते मोठी उडी मारतो आपण लगेच. म्हणजे कसं, आपल्याकडे 5 शेळ्या की आपल्याला लगेच वाटतं की अजून 10 आणायच्या, 20 आणायच्या. असं करू नका. असं केल्याच्यानंतर तुमचं जे 5 जे सांभाळतात ना, त्याच्या जागेवर तुम्ही 1 पण नसेल तुमच्याकडे शेळी त्यावेळेस. हळूहळू करत पुढे चला. असं करत गेलात ना, तुमचा म्हणजे शेळीपालन बंद करण्याची वेळ कधीच येणार नाही. हे तुम्हाला मी 100% गॅरंटीने सांगू शकतो. याच्या मागे कमीत कमी 2 वर्ष खूप पेशन्स, 2 ते 3 वर्ष खूप पेशन्स ठेवावं लागतात. म्हणजे आपल्याला दम धरावा लागतो त्याच्या मागे. आता तुम्ही किती मोठा धंदा केला, समजा तुम्ही आता 25-30 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली, तुम्हाला तो धंदा सेट करेपर्यंत 2-3 वर्षाचा कालावधी जातो. प्रत्येक धंद्याला तसंच कालावधी आहे, जातोच 2-3 वर्षाचा. याच्यामध्ये पण तसंच आहे. पण याच्यामध्ये काय आहे ना, इन्व्हेस्टमेंट काहीच नाही, जास्त नाही आहे. आता तुम्ही समजा 5 शेळ्या आणल्या, 5 शेळ्या तुम्ही समजा 1.5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली. 5 शेळ्यापासून तुम्हाला 10 करडं होणार आहेत. 10 करडाचे तुम्हाला 4 महिन्यात 6 महिन्यात त्याचे तुम्हाला 1 लाख रुपये तर तुमचे आरामशीर भेटणार आहेत तुम्हाला. हे तर बरोबर. मग याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेवढी रिटर्न पण भेटणार आहे लगेच 1 महिन्यात. तुम्ही आता मोठे धंदे टाकले, समजा 20 लाखाचा तुम्ही समजा सेटअप उभा केला आहे. आता ते 20 लाख तुम्हाला रिटर्न भेटण्यासाठी किती कालावधी लागणार याचा विचार करू शकता.
जसं याच्यामध्ये याला खर्च काहीच नाही हो, ना भाडं द्यायचं ना काही. याच्यात फक्त दम धरणे खूप गरजेचं आहे. आणि काय होतं पोरांना, म्हणजे नवीन पोरांना असं की जोश असतो, ते जोशमध्ये घर जाळून कोळसा विकण्याची वेळ येते. कुठल्याही धंद्याची तीच परिस्थिती, 2-3 वर्षे 100% दम धरावाच लागतो आपल्याला. मी असं नाही म्हणजे की शेळीपालनातच की आपल्याला मी सांगतोय, सर्व धंदे, कुठलाही धंदा असू द्या, त्याला 2-3 वर्ष कष्ट घ्यावंच लागणार आहेत. आणि कष्टाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही. आता मी 6 महिन्यात एवढं समजा इतकं उत्पन्न उभा करू शकतो, तुम्ही का करू शकत नाही? माझा खर्च नाही म्हणून मला इतकं उत्पन्न म्हणजे भेटतं इथे. आणि तुमचं कसं होतं, तुम्ही डायरेक्ट म्हणता आपल्याला शेठ लोकांसारखं काम करायचं आहे, बसून करायचं आहे, काहीच करायचं नाही आपण, हे शक्य नाही. कष्ट करावंच लागणार आहेत. कष्ट म्हणजे काय, शेळी मागं समजा फिरवणे, तिला फिरस्ती करून आणणे, चारून आणणे, हेच कष्ट आहे. का तुमच्या डोक्यावरती असं क्विंटलभर वजं घेऊन जायचं आहे, तुम्हाला फिरवायचं, असं काही नाही. त्यामुळे मित्रांनो कसं, थोडं सुरुवात दमाने करा. 100% तुम्ही मग हळूहळू सुरुवात केली तर लॉसमध्ये कधीच येऊ शकणार नाहीत. भरपूर फार्म बंद पडत आहेत, ते पाहतो तर दिसतं आहे ते यूट्यूबवरती, ह्याच्यावर सोशल साईडवरती. कसं आहे, अनुभव घेत चला, दमानं हळूहळू सुरुवात करा. जास्त मोठा घास घ्यायला जाऊ नका, ठसका लागेल तुम्हाला. त्यामुळं दमाने सुरुवात करा. चला तर मित्रांनो, थांबतो इथेच. भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवरती.